नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? राधे राधे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज मी एका वेगळ्या टॉपिकवरती तुमच्याशी बोलणार आहे. जसं बऱ्याच जणांना शनीची 7.5 असते, शनीची दशा म्हणतात किंवा दुसऱ्या भाषेत बोलायला गेलं तर शनी का ढैया चालू आहे असंही तुम्ही ऐकलं असेल लोकांना बोलताना. तर या शनीच्या 7.5मध्ये किंवा ही जी शनीची महादशा चालू असते ना, त्यावेळेस मनुष्याला ना खूप त्रास पण होतो, पण तो त्रास असा आपण निगेटिव्हली नाही घेतला पाहिजे. कारण ते आपलं जे पूर्वकर्म असतं ना, त्याच्यामुळेच शनीची ही 7.5 किंवा शनीची महादशा जी असते ना, ती आपल्याला सुरुवात होते त्याची. तर आपण ते पॉझिटिव्हली घ्यायचं आणि आपली कर्म सुधारत राहायची. कारण शनिदेव जे आहेत ना, ते एकदम म्हणजे शिस्तप्रिय ग्रह आहेत. त्यांना म्हणजे न्यायप्रिय असे जे आहेत ना, ते आपले शनिदेव आहेत. त्यामुळे त्यांना अजिबात तुम्ही नावं ठेवू नका, त्यांना उगाचच घाबरत जाऊ नका. कारण शनिदेव जेव्हा पण आपल्या राशीत येतात ना, दशा किंवा 7.5 घेऊन, तेव्हा मनुष्याला ते मार्गावरती आणतात. ते आपल्याला एक चान्स देत असतात की आपली जी कर्म आहेत ना, ती सुधारावीत आपण, आणि हे आपण स्वतःहूनच करायला हवं. ते प्रत्यक्ष तर येऊन आपल्याला सांगणार नाही आहेत, पण ते जे आपली जी कर्म आहेत ना, त्याच्यातनं आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ देत असतात. आणि त्याच्यानुसार आपल्याला जे दुःख किंवा यातना भोगावे लागतात ना, त्याचे कारण फक्त आणि फक्त आपणच असतो. तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, कधी कधी काय होतं की मनुष्य पूर्णपणे खचून जातो. वारंवार सोसावे लागणारे दुःख, अपमान किंवा काही यातना त्यांच्या पाठीशी लागतात. त्यामुळे मनुष्य एकदम खचून जातो. तर त्या दुःखांची, यातनांची तीव्रता कमी करण्यासाठी इथे हे श्री शनी महिम्न स्तोत्र जे आहे ना, याची मी आज माहिती देणार आहे. हे नेहमी वाचत राहायचं आहे. ज्यांना शनीची 7.5 किंवा त्यांची महादशा चालू असेल ना, त्यांनी तर हे नित्य पठणात समाविष्ट करायचं आहे. नेहमी वाचन करायचं आहे आणि शांततेने एकदम मनापासून हे भक्तिभावाने वाचायचं आहे. शनिदेव तुमच्यावरती कधीच रागवत नाहीत. ते फक्त तुमच्या कर्मांचीच फळं देत असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. कधीही चुकूनही शनिदेवांना कधीही चुकीचं बोलू नये, त्यांना कधीही नावं ठेवू नयेत, त्यांचा कधी रागराग करू नये. कारण ते सुद्धा तुमच्या कर्मामध्येच इन्क्लूड होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आपल्याला जर चांगली फळं आपल्या कर्माची भोगायची असतील तर चांगल्या मार्गावरती या आणि कोणालाही वाईट साईड बोलत जाऊ नका. तर चला, मी आता म्हणजे ह्या पुस्तिकेविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. तर हे आहे, तुम्ही बघू शकता, हे आहे श्री शनी महिम्न स्तोत्र. हे ना 7.5चा त्रास दूर करणारे असतं. त्रास दूर करणारे म्हणजे काय, त्याची जी तीव्रता असते ना, अगदी जास्त तुम्हाला त्रास होणार नाही, पण त्याची तीव्रता कमी होते आणि नक्कीच कमी होते. हे भक्तकवी मिलिंद माधव जे आहेत ना, त्यांनी लिहिलेलं आहे. कसं आहे ना, मोठं शनी महात्म्य पण तुम्ही ऐकलं असेल. शनी महात्म्य खूप मोठं असतं आणि जे सुद्धा तुम्ही वाचू शकता. पण नेहमीच्या वापरासाठी ना, हे शनी महिम्न स्तोत्र जे आहे ना, ते सार रूपाने इथे भक्तकवी जे मिलिंद माधव आहेत त्यांनी हे लिहिलेलं आहे. त्याची फलश्रुती ही त्या शनी महात्म्या इतकीच असते. तर आपण या शनी महिम्न स्तोत्राचं आता माहिती घेऊया. ह्याची किंमत जर तुम्ही बघाल ना, तर 12 रुपये आहे. इथे मागे त्यांनी लिहिलेलं आहे, किंमत आहे 12 रुपये. आणि इथे पहिल्या पेजवरती त्यांनी जी माहिती सांगितलेली आहे, कोणी हे लिहिलेलं आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे. आणि मागे त्यांनी एक मंत्र पण दिलेला आहे. सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षः शिवप्रियः मंदचारः प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनिः द्विभुजां दीर्घदेहाय दंडपाशधराय च पिंगाक्षी यभरूपाय शनिदेवाय नमो नमः. आता इथे त्यांनी पण मेन्शन केलेलं आहे की शनींची जयंती वैशाख अमावस्या म्हणून त्या दिवशी हे स्तोत्र पिंपळाखाली किंवा मारुतीच्या देवळात बसून वाचावे. ठीक आहे. आणि ज्यांना 7.5 असते त्यांनी तर हे रोजच म्हणायचं आहे. तर इथे पुढे हे जे आहे ना, हे शनी महिम्न स्तोत्र आहे. हे सार रूपाने, म्हणजे जे शनी महात्म्य जे आहे ना, त्याचं सार इथे तुम्हाला या पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे. श्री शनी महिम्न स्तोत्र. ओम श्री शनैश्चराय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा
नमन माझे साष्टांगी, नंतर नमिली श्री सरस्वती, जगन्माता भगवती, ब्रह्मकुमारी वीणावती, विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या, सुखनिधान सद्गुरुराया, स्मरूनी त्या पवित्र पाया, चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषी मुनी संतजन, बुधगण आणि सज्जन, करुनी तयांसी नमन. शनी महिम्न स्तोत्र आरंभिले, जरी रवी चंद्रमंगळ ग्रहश्रेष्ठ, बुध गुरु हेही ज्येष्ठ, तरीही त्यात अतिवरिष्ठ. शनी महाराज जाणावे, त्यांची 7.5 असते ज्याला, संकटे भोगावी लागती त्याला, खोटे आळे येती वाट्याला, अन्नान्न दशा होतसे, असले नसले सर्व जाते, 18 विश्वे दारिद्र्य येते, मनात येती भलभलते, विचार आत्मघाताचे. उज्जयिनीचा थोर नृपती, विक्रमादित्य पराक्रमी अति, त्याच्या समान या जगती अन्य नवता कोणीही. त्याचे वरी शनीचा कोप झाला, म्हणून चोरीचा आळ आला, राजदूतांनी पकडून नेला आणि हातपाय तोडिले. एका तेल्याच्या सुनेने जात असता वाटेने, त्या थोट्या लुळ्यास दयेने आपल्या घरी आणले. तेथे भोगीत असता यातना, रोज हाकी तेल्याचा घाणा, म्हणे शनिदेवा करी करुणा, अपराधांची क्षमा करी. तुझा 7.5 वर्षाचा फेरा, भोवला आहे मला पुरा, आता सोडून ताठा तोरा. शरण आलो मी तुला, हे कृष्णांगा नीला छायासुता, तृप्तिहीना निरंतर, क्षुधा पीडिता भीषण रौद्राकृतांता, शनिग्रहाय नमो नमः. कंठी नीलमणी धालका, कालाग्ने कराली सर्वभक्षका, मंदगते नक्षत्रगणनायका, शनिग्रहाय नमो नमः. हे श्यामल देहा सूर्यपुत्रा, नित्ययोगपरायणा, ज्ञाननेत्रा, श्वेतकंठा, कठोर देहगात्रा, शनिग्रहाय नमो नमः. तपदग्धदेहा कृष्णवर्णा, सकल ग्रहांचा तू राणा, कोपतादेसी दुःखयातना, शनिग्रहाय नमो नमः. अश्वत्थवासी पिंगटनेत्रा, दीप्तिमान जटाधरा, पुरुषगात्रा, तापसी निस्पृहा, महिष संयुता, शनिग्रहाय नमो नमः. विक्रमाने ऐसी स्तुती केली, तेव्हा शनीला दया आली, झणी पुण्यात प्रकट झाली, भव्य मूर्ती शनिदेवाची. शनी म्हणे राजा विक्रमा, कळला ना तुझ माझा महिमा, दुःख संकटासी नसते सीमा, होता माझी अवकृपा. इंद्रचंद्र आणि सप्तर्षी, सिद्धयोगी तारकाराशी, मम वक्रदृष्टीने त्यांसी स्थानभ्रष्ट करीतो मी. रावण जेव्हा उन्मत्त झाला, तेव्हा गेलो त्याच्या राशीला, सुवर्णलंका जाळूनी त्याला नष्ट करविला क्षणात. कृष्ण आणि कौरव पांडव त्रिभुवनी गाजे, ज्यांचे नाव माझ्या अवकृपेचा अनुभव, त्यांनाही पहा आला असे एवढा मोठा गुरुस्वामी. त्यालाही इंगा दाखविला मी, एक चमत्कार करिता नामी, सवा प्रहरातच नमला तो. हे ऐकुनी विक्रमाने शनीला केली सहस्रवंदने, नम्र होऊनी मग त्याने चरणी मस्तक ठेविले. शनी महाराज प्रसन्न झाला, राजाचा दुःखभोग संपला, पूर्वीपेक्षाही तत्क्षणाला दिव्य देह जाहला. ऐसा शनीचा प्रताप, प्रचिती येते आपोआप, कल्याण होते अमाप शनीच्याच कृपेने. शनी महिम्न स्तोत्र असता सन्निध, भूते घेते आणि संबंध, महासंकटेही विविध, दूर पळती निश्चये, न करावी शनीची निंदा, शरण जावे त्याला सदा. 7.5ची तीव्र आपदा, दूर तोच करील, ब्रह्मा विष्णू शंकर यांचेही ज्याचा दरारा फार, तो महान ग्रह शनैश्वर, प्रार्थना त्याची करावी, म्हणावे हे शनिराज, तूच राखावी माझी लाज. यशस्वी करावे कामकाज, तू सदैव ग्रहनाथा, छत्र धरुनी तुझ्या कृपेचे, रक्षण करावे नित्य आमुचे. भय नसावे कधी कोणाचे, आधी व्याधीही नसाव्या, मानसिक वाचिक कायिक, अशी पापे असती अनेक. दूर कराय ती तूच एक, समर्थ अससी दयाळा. धंदा व्यवसायात प्रगती व्हावी, शेतीभातीत बरकत यावी, गृही सुख शांती नांदावी, विस्तारावी वंशवेल. जे जे कार्य मी हाती घेईन, त्यात मजला सुयश देऊन, मनोरथ माझे सफल करून, आनंदी आनंद करावा. जनीवनी एकांती, कशाशीच मला नसो भीती, गदा घेऊनी तू हाती, शत्रुनाश करावा. तुझी होता वक्रदृष्टी, राज्ये नगरे सर्व सृष्टी, क्षणात होती दुःखी कष्टी, नष्ट सर्व होतसे सुरासुरांचा मानवांचा, वृक्षलतांचा पशुपक्ष्यांचा, दृष्टीपाते नाश करीसी साचा. तुष्ट होता करीसी कल्याण, म्हणून हो तू सुप्रसन्न. देई आम्हा ऐश्वर्य धनधान्य, आरोग्य आयुष्य संपूर्ण. आलो मी शरण तुला, उडीद तेल शेंदूर, रुईच्या पाना फुलांचा हार, या वस्तू मारुतीस प्रिय फार. त्याच शनीला अर्पाव्या, हाती 4 अक्षता घेऊन, मारुतीस कराव्या समर्पण. मनी करुनी शनीचे स्मरण, नमस्कार भावे करावा. किंवा पवित्र झाड पिंपळाचे, तेही स्थान असे शनीचे.
तेथे केलेल्या पूजेचे महत्त्व मोठे जाणावे. येता प्रत्येक शनिवार दिन करावे शनिग्रहाचे पूजन. शनी महिम्न स्तोत्र पठण अवश्य मात्र करावे. ऐसी करिता पूजा प्रार्थना शनी प्रसन्न होईल जाण. देईल सुखोपभोग नाना इच्छा पुरविल सर्वही. कोणत्याही एका शनिवारी 5 विद्यार्थी बोलावुनी घरी. कुळाचा खडा ठेवून हातावरी एक एक स्तोत्र द्यावे हे. 7:30चा सर्व त्रास आणि दारिद्र्य चिंता क्लेश निश्चय जाईल विलयास. सत्य सत्य वाचाही 7:30 असलेल्यांनी शनी महिम्न वाचावे दरदिनी. विद्या धनार्थी पाठ करुनी मारुती समोर म्हणावे. लग्नार्थी पुत्रार्थी किंवा बेकार यांना तर हे उपयुक्त फार. सर्व इडापिडा होऊन दूर होईल मनासारखे. मात्र नास्तिक वृत्ती नसावी मनी खरी श्रद्धा असावी. आणि मग प्रचिती पहावी म्हणे मिलिंद माधव. म्हणू नये हे सर्व खोटे होईल सुलट्याचे उलटे. शनी कोपता संकटे येतील नाना परीची. म्हणून आगीशी खेळू नये शनीला नावे ठेवू नये. तरीच तुमची त्याला दया ये आणि कल्याण होत असे. करिता शनीसी नमन सर्व ग्रहपीडा होतील निवारण. लाभेल सुखशांती समाधान नवग्रहांच्या कृपेने. असो शके 1902 वर्षी श्रावण मासी शुक्ल द्वादशी शनिवारी शनी प्रदोषी. शनी महिम्न पूर्ण जाहले. मिलिंद माधव कृत शनी महिम्न स्तोत्र संपूर्ण. ओम शनिदेवाय नमो नमः. ओम शांती शांती शांती. शुभम भवतु. तर हे झालं शनी महिम्न स्तोत्र पूर्ण वाचून. आणि त्याच्या खाली पण त्यांनी इथे लिहिलेलं आहे की ज्यांना शनीची 7:30 असते त्यांनी हे शनी स्तोत्र श्रद्धापूर्वक म्हणावे. म्हणजे शनी प्रसन्न होऊन 7:30चा त्रास होत नाही. तर तुम्हाला कोणालाही शनीची 7:30 किंवा शनीची महादशा असेल त्यांनी हे श्री शनी महिम्न स्तोत्र नक्की 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 वाचा. आणि हे अगदी सोप्या भाषेत इथे लिहिलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. श्री शनी महिम्न स्तोत्र अगदी तुम्ही सोबत पण ठेवू शकता. हे प्रवासामध्ये वगैरे तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अशीच नवी माहिती घेऊन येईन मी नक्कीच, जेणेकरून तुमचा पण त्याच्यानी लाभ होईल. आणि अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.